नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेना उपोषण. गावदेवी मेट्रो मॉल प्रभागाचे भूतपूर्व नगरसेवक नवीन गवळी यांचा वाढदिवस समाजसेवेत साजरा झाला. नवीन गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात वृद्ध नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले. नवीन गवळी यांच्या मातोश्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्की नाका येथील न्यू रचना पार्कमधील DMCT हॉस्पिटल व वृद्धाश्रमात जाऊन अन्नदान केले. नवीन गवळी यांच्या मातोश्रींनी स्वतः आपल्या हाताने वृद्ध महिला व पुरुषांना जेवणाचा ताट वाटप केल्या. या प्रसंगी वृद्ध नागरिकांनी नवीन गवळी यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक आशीर्वाद व प्रेम दिले. यावेळी वृद्धाश्रम व हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवींद्र जाधव म्हणाले की 15 वर्षापूर्वी नवीन गवळी यांच्या हस्ते या आश्रमाचे उद्घाटन झाले होते. त्यावेळेपासून गवळी कुटुंबियांचे या आश्रमाला सातत्याने सहकार्य लाभत आहे. या शुभदिनी समाजसेवा करून वृद्धाश्रम व रुग्णालयाला दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर जाधव यांनी गवळी कुटुंबाचे आभार मानले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे चेतना येथील वर्टेक्स हॉस्पिटलच्या बाहेर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वर्टेक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे दिली. या प्रसंगी रेखा राजू उजगरे, वंदना भालेराव, रुक्साना मोकाशी, हेमा भोसले, मालन नदाफ, सुभाष गायकवाड, राजू उजगरे, नवनाथ बर्वे, युनुस शेख, संदीप चौगुले, निलेश कुंभार, अरुण जाधव, अन्नू डोंगरे, मिलिंद गवळी, भागेश गवळी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. तर हे वृद्धाश्रम 15 वर्षापूर्वी नवीन शेठ गवळी यांच्या हातानेच याची फीत कापली होती आम्ही आणि सातत्याने त्यांचं प्रेम आहे आमच्यावरती आणि आईचंसुद्धा आई या ठिकाणी उपस्थित आहे आणि या फॅमिलीचं आमच्या वृद्धाश्रमाला खूप सारे आशीर्वाद आहेत आणि दादा आम्हाला सातत्याने मदत करत असतात आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आम्ही या एरियामध्ये आज हे नावलौकिक मिळवलेलं आहे. 80 आईबाबा आहेत, त्याच्यातले 60 आईबाबा हे निराधार आहे, ज्याचं कोणी नाही आहे आणि या कामामध्ये गवळी कंपनी आणि गवळी जी फॅमिली आहे सगळी ती आमच्यासोबत आहे आणि आज अन्नदान करून या ठिकाणी खूप सारे पुण्याची संचिती केलेली आहे. आमच्या सगळ्या आईबाबांकडून दादाला खूप सारे आशीर्वाद. हीच आमची डॉक्टर सुरेखा जाधव आहे. आज नवीन दादाचा वाढदिवस आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या आश्रमामध्ये आई आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आले आहेत, भेट दिली आहे, अन्नदान केलं आहे आणि खूप सारे त्यांनी आशीर्वाद घेऊन गेले आणि नक्की आज आईला खूप आनंद झाला असेल आज अशा लोकांना बघून आणि त्यांचा सतत आमच्याकडे पाठिंबा राहणार. धन्यवाद. परत हॅपी बर्थडे नवीन. थँक्यू आणि खूप आशीर्वाद. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे आम्ही तुमच्या सोबत याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.